सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल नागपूर. विषय इतिहास. वर्ग 8, पाठ 7, असहकार चळवळ भाग 2. मी स्मिता तेलमोरे आजच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. मागच्या तासिकेमध्ये आपण असहकार चळवळीची सुरुवात गांधीजींनी केली होती. त्यात आपण खेडा सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह आणि गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काय कार्य केले होते आणि आल्यानंतर रोलट कायद्याविरुद्ध काय कार्य केले आणि त्याचप्रमाणे अहमदाबादचा कामगार लढा याविषयी आपण माहिती बघितली होती. आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की जालियनवाला बाग हत्याकांड हे कसं झालं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हे फार क्रूर असं हत्याकांड होतं आणि हे विषयीची माहिती आपल्याला जसं आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं की कोणत्याही कारणास्तव कोणत्याही भारतीयाला तुरुंगात डांबण्याचा अधिकार हा इंग्रजी अधिकाऱ्याला होता. त्या विरोधात रोलेट कायद्याच्या विरोधात हे जालियनवाला बाग हत्याकांड झाले आहे. ह्याची माहिती आपण आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. रोलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर याच चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात तर प्रवेश करण्याची देखील मनाई होती. त्याचप्रमाणे गांधीजींना तर मनाई होतीच, पण जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. सभाबंदी म्हणजे काय की कुठल्याही प्रकारची तिथे सभा घेतली जाणार नाही. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना देखील अटक करण्यात आली. या घटनेचा निषेधार्थ, या घटनेचा विरोध, कोणती घटना की गांधीजींना अमृतसरमध्ये येण्याची बंदी आणि त्याचप्रमाणे सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात म्हणून 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सण सगळ्यांना माहिती आहे हा असतो. हा पंजाबी लोकांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. त्या सणाच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला. जर तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की तुम्ही बघत आहात की जी डायर आहे, डायरचा जो अधिकारी आहे तो एका साईडला उभा आहे आणि त्याच्या समोर अनेक लोक जे बसले होते त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सूचना न देता जनरल डायरने त्यांचा रस्ता अडवला व निरोपधार जनतेवर बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. बंदुकीच्या 1600 फेरी झाडल्यानंतर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 पेक्षा अधिक लोकांचा त्यात मृत्यू झाला. कारण काही लोकांनी तिथे विहिरी होत्या, विहिरीमध्ये देखील आपला जीव दिला. त्यांनी म्हटलं की आम्ही इंग्रजांच्या गोळीने मरण्यापेक्षा त्यांनी आपला विहिरीत देखील जीव दिलेला आहे. अशा प्रकारे असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाही. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात याचा भरपूर विरोध करण्यात आला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली त्यांना एक किताब देण्यात आला होता, त्यांना एक मान देण्यात आला होता, या किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांना केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. आता बघू आपण समोर की खिलाफत चळवळ झाली होती, त्यात गांधीजींनी कशा प्रकारे कार्य केले. तुर्कस्तानचा सुलतान
हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. आता धर्मप्रमुख खलिफा म्हणजे काय? मुस्लिमांच्या धर्मप्रमुखाला काय म्हणतात? खलिफा म्हणतात. आणि हा खलिफा कोण होता? तुर्कस्तानचा सुलतान. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धोका लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला काय म्हणतात? खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रशासनावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजीचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले. आता बघू आपण असहकार चळवळ. असहकार म्हणजे नॉन कोऑपरेशन. नॉन कोऑपरेशन म्हणजे कोणत्या, आता जर मी वर्गात आले आणि वर्गात जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही, वर्गात जर तुम्ही मस्ती सुरू केली तर मला तुम्हाला शिकवणे फार कठीण होईल. किंवा जर तुमची मॉनिटर उभी असेल आणि तुम्ही जर तिला मदत करणार नाही तर तिला फार कंटाळेल आणि ती कंटाळून तुमच्या क्लास टीचरकडे जाईल. बरोबर? तसेच गांधीजींनी ठरवलं की आपण अशी असहकार चळवळ करायची की ज्याच्यामुळे इंग्रज त्रस्त होतील आणि ते देखील आपल्या देशात परत चालले जातील. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या चळवळीला मंजुरी मिळून असहकार चळवळीची सूत्रे ही पूर्ण गांधीजींच्या हातात सोपवण्यात आली. आता असहकार म्हणजे काय? काय केलं देशामध्ये बघा. भारतीय जनतेने कुठल्या प्रकारची असहकार केली ती बघा. सर्वात पहिले न्यायालयावर बहिष्कार टाकण्यात आला. कोणी बहिष्कार टाकला? जे वकील होते, जसे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी जे मोठे मोठे वकील होते त्यांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. सरकारी शाळे महाविद्यालयावर बहिष्कार टाकून राष्ट्रीय शाळा महाविद्यालय व विद्यापीठे यांची स्थापना करण्यात आली. शासकीय कार्यालयावर बहिष्कार, परदेशी वस्तूंवर आणि कापडांवर बहिष्कार करण्यात आला. परदेशी कापडाची होळी आणि असे कापड विकणाऱ्या दुकानासमोर निदर्शने करून त्यांची दुकाने बंद करण्यात आली. स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, खादीचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि राष्ट्रीय शिक्षण यात यांचा समावेश होता. नंतर असहकार चळवळ तर छान जोरात चालू होती. गांधीजींना लोकांनाही फार प्रतिसाद दिला, त्यांना साथ दिली. पण असं काय झालं की गांधीजींना असहकार चळवळ स्थगित करण्यात आली. बघा काय झालं होतं. जिल्ह्यातील चौराचौरी येथे शांतीपूर्ण मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारामुळे जमाव हा संतप्त झाला. तर त्या संतप्त जमावाने पोलीस चौकीला लावलेल्या आगीत एका अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. गांधीजी माहिती आहे आपल्याला की अहिंसक होते, त्यांना कुठल्याही प्रकारची हिंसाही मान्य नव्हती. म्हणून या अहिंसक संघटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली. एवढंच नव्हे तर यंग इंडिया या वृत्तपत्रातील 3 लेख हे राष्ट्रद्रोही आहेत असा सरकारने गांधीजींवर आरोप ठेवला आणि गांधीजींना 6 वर्षाची कडक शिक्षा ठोठावण्यात आली. आता आपण बघू स्वराज्य पक्ष.
स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली हा महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. 1923 साली सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशनची नियुक्ती केली होती. कशासाठी? की 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा ह्या असमाधानकारक असल्यामुळे त्या कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. पण यात आपला भारतीय एकही सदस्य नव्हता. त्यामुळे भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला. 1928 साली सायमन कमिशन सर्वत्र विरोध झाला आणि सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकावर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनात लाला लजपत राय यांच्यावर फार वाईट रीतीने छातीवर प्रहार करण्यात आले. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे लाला लजपत राय यांनी घोषणा केली. पण पुढे काही दिवसातच त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नेहरू अहवाल. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल न स्वीकारल्यास कायदेभंगाचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रीय सभेतील तरुण नेत्यांना वसाहतीचे स्वराज्य अगदी नकोच होते. सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. 1929 साली लाहोर येथे भरणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपदी पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली. पंडित नेहरूंनी अधिवेशनात भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. संपूर्ण स्वराज्याचा ऐतिहासिक ठराव संमत करून राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आशा करते हा लेसन तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजलेला आहे. आपल्या भारताचा इतिहास आणि आपल्याला स्वतंत्रता कशा प्रकारे मिळाली हे आपल्याला माहीत असणे फार आवश्यक आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्याय घेणार आहोत. धन्यवाद.